शनीची जी दृष्टी जाते, शनी पहिल्या स्थानात असला, 5व्या स्थानात असला आणि 7व्यात आणि 10व्या स्थानात, हे 4 स्थानं लक्षात ठेवतात. 4ही स्थानामध्ये असला शनी की तुमचं मॅरेज डिले होणार सर, नक्कीच मॅरेज डिले होणार. शनी डिलेचा कारक आहे, म्हणून तो 30 वर्ष तो नंतर तुमच्या आयुष्यामध्ये 7.5 म्हणून येतो. तशी एक गोष्ट आहे. तर शनी या स्थानामध्ये आला, त्याची दृष्टी त्या घराकडे गेली. दृष्टीची एक छोटीशी कहाणी सांगू आपण शनीच्या. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितलं जातं, श्री गणेशाचा ज्यावेळेस जन्म झाला, पार्वती मातेला पुत्रप्राप्ती झाली गणेशाची. सगळ्या देवांना आमंत्रित केलं गेलं, देवी देवतांना, की तुम्ही या पाहायला ज्यावेळेसला देवी देवता येतात, शनिदेव पण तिथे आलेले असतात. शनिदेवांची मान अशी खाली असते आणि ज्या वेळेसला पार्वती माते बोलतात की तुम्ही मान का खाली घातली, तुम्ही पाहत का नाही, तर ते त्यांना रिक्वेस्ट करतात, त्यांना विनंती करतात की जर मी तुमच्या मुलाकडे पाहिलं तर ते अनर्थ घडेल, माझ्या दृष्टीमध्ये चांगली मानली जात नाही, अशी एक गोष्ट तिथं सांगितली. पण पार्वती माता हट्टी असते. पार्वती मातेच्या हट्टी स्वभावामुळे ते त्या गणपती बाप्पाकडे पाहतात आणि पाहिल्यानंतर तो अनर्थ घडलाय सर, जो आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग श्री विष्णूंनी त्यांचं जे धड बसवलंय परत एकदा उत्तरेला जाऊन, मग ते हत्तीचं जे पहिलं मुख आहे, पहिल्या प्राण्याचं जे मिळेल त्या प्राण्याचं मुख जे बसवलंय गणेशाला, ती कहाणी ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सांगितली जाते.